नमस्कार. 99% भारतीयांचा सर्वात आवडता नाश्ता अर्थातच इडली व डोसा. पण असं असतानाही इडली व डोसा घरी बनवून खाणं हे बऱ्याच जणांना खूप वेळ खाऊ वाटतं. दक्षिण भारतीय कुटुंब सोडल्यास इतरांसाठी डोसा व इडलीचं पीठ रोज घरी बनवणं खरं तर थोडं कष्टाचंच. अशाच डोसा प्रेमींसाठी आम्ही घेऊन आलोय आजची खास रेसिपी. झटपट तयार होणारी, न आंबवता, न सोडा किंवा इनो वापरता. मूग डाळीचे डोसे, ह्याला आम्ही पेसरोटे असंही म्हणतो. त्यासाठी आपण इथे घेतलं आहे 1 कप मुगाची डाळ आणि पाव कप तांदूळ. ह्याला वेचून 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे 2 ते 3 तास. आता इथे तांदूळ ऑप्शनल आहे. तुम्ही ह्याला फक्त मुगाच्या डाळीने पण करू शकताय किंवा तांदूळचं प्रमाण थोडं वाढवू पण शकताय. पाणी पूर्ण धुतलेलं काढून टाकायचं आणि स्वच्छ पाणी घालून ह्याला 3 तास भिजत ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता जे पाण्यामध्ये होतं ते पाणी मी काढून टाकते आहे आणि फ्रेश अर्धा ग्लास इतकं पाणी घालून ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेते आहे. वाटताना 2 मिरच्या घातल्यात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आलं, लसूण, कोथिंबीर हे सुद्धा गोष्टी घालून वाटू शकताय. मी इथे फक्त मिरची घालून वाटलेलं आहे. तर हे आपलं पीठ बॅटर तयार झालेलं आहे. त्याच्यात थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मी ते पाव चमचा मीठ घातलेलं आहे. ह्याला मिक्स करून बाजूला ठेवून टाकायचं आहे. फर्मेंट करायचं नाही आहे, पण आपण आता त्याच्यासाठी लागणारी जी तयारी आहे ती करायची आहे. तोपर्यंत ह्याला साईडला ठेवायचं आहे. ह्याला लागणार आहे आपल्याला कांदा. तर 1 कांदा घेतलेला आहे आणि 2 मिरच्या मी चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही डिरेक्टली असंच तुम्ही चॉप करून पण घेऊ शकताय. आपण जो मसाला डोसा बाहेर खातो त्यामध्ये बटाट्याची भाजी असते. आपण इथे पेसरोटू म्हटलं तर आपण फक्त हे अनियन आणि चिलीज घालणार आहे त्याच्यामध्ये. तर हे तयार झालं. आता आपण चटणी बघूया. अर्धी वाटी ओलं खोबरं, 1 चमचा पंढरपुरी डाळ किंवा फुटाणे. कलरसाठी मी काश्मीरी चिली घेतली आणि बेडगी मिरची घेतली आहे. चिंच थोडंसं भिजवून घेतलं, अगदी 3-4 पाकळ्याच घेतल्या आहेत. त्यातला बी काढून टाकायचं आहे, नाही तर मिक्सरमध्ये प्रॉब्लेम होणार. मीठ घेतलं चवीपुरतं आणि अल्लं घ्यायचं आहे. इथे माझ्याकडे अल्लं नव्हतं, मी आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे थोडंसं आणि जिरे घेतलेले आहेत. थोडंसं पाणी घालून ह्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला मसाला नको आहे, थोडंसं खडबडीतच असं म्हणजे कोर्सलीच आपल्याला त्याला ग्राइंड करायचं आणि ह्याला फोडणी घालायची आहे. जिरे, कढीपत्ता आणि लाल मिरची. ही झाली आता आपली चटणी तयार. आपण डोसे घालायला घेऊया. इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. तुम्ही बिडाचा तवा असेल तरी घेतला तर चालेल. ह्याला मी थोडंसं ऑइल लावून ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. गरज नाही लागत नॉनस्टिकला, पण तरी थोडंसं मी अगदी अर्धा चमचा तेल घेतलं आणि ह्या प्रकारे डोस्याला आपल्याला हळूवारपणे आउटर सर्कल करायचं आहे. आपल्याला ह्याला पसरवत आपल्याला बाहेरची साईडला यायचं आहे आणि तेल पण अगदी 1 चमचा पण नाही, थोडंसं ड्रिझल करायचं आपल्याला तेलाला. न झाकता ह्याला डोसा आपल्याला होऊ द्यायचा आहे. हे बघा किती छान ह्याला जाळी सुटली आहे. म्हणजे अगदी आपण तांदळाचे पिठाचे डोसे करतो तसंच ह्याचं आउटकम येतं. आणि हे तवा सोडायला लागतं. जसं आपला डोसा कुक होतो ना, ते ऑटोमॅटिक असं वरती उठायला लागतं. काही जास्त एफर्ट्स पण घ्यायला लागत नाही. हे बघा आहे की नाही, अगदी आपण जे फर्मेंट करून तांदूळ आणि उडदाची डाळ डोसे करतो तसं. आणि चवीला पण छान लागतं आणि हेल्दी पण आहे हा डोसा. किती छान जाळी सुटली ह्याला आणि कुरकुरीतपणा पण आलेला आहे ह्याला. आपण तांदूळ घातले त्याच्यामध्ये, पण गरम गरमच खावा, कारण हे थंड झाल्यावर थोडेसे नरमच होणार. आता मी म्हटल्यासारखं पेसरोटू म्हटलं तर ह्याच्यात आपण ते चॉप्ड अनियन, कांदा आणि मिरची जी आहे ते थोडंसं घालून मग ह्याला फोल्ड करून सर्व करायचं आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ पटॅटोची व्हेजिटेबल घालण्यापेक्षा आपण इथे कांदा आणि मिरची घालतो. हे बघा किती क्रिस्पी झालेलं आहे. अजून एक दाखवते तुम्हाला मी. आता आपण डोसा घालताना थोडंसं तेल घालतो आणि मग वर पाणी शिंपडतो. तर पाणी का शिंपडतो? कारण आपण तेल जे घालतो ते एकाच जागी असतं. तर पाणी घातल्याने होतं काय, ते तेल पसरतं आणि पूर्ण तव्यावरती इक्वली ते स्प्रेड होतं ऑइल.
आणि म्हणून मग आपण जे डोसे आपले होतात तर ते एका जागी तेल असल्यावरती ते नीट म्हणजे ते चिकटणार डोसा आपण घालताना, पीठ घालताना. त्यासाठी ती एक स्टेप असते ती करायची. तर माझ्या चॅनलला इतर रेसिपीज पण माझ्या चॅनलला व्हिजिट करून बघा. रेसिपीज आवडले तर मला कमेंट करून सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये ते सांगा. मला आवडेल ते. आणि रेसिपीज आवडत असेल तर तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. हे बघा, आता हा डोसा जो आहे तो मी असाच काढून दाखवते तुम्हाला, म्हणजे विदाऊट अनियन. तुम्ही असं पण चटणीबरोबर एन्जॉय करू शकताय. सो ही झाली आजची आपली रेसिपी मूग डाळीचे डोसे, ज्याला आपण पेसरोटू असंही म्हणतो. किती छान जाळी सुटलेली आहे आणि पटकन होणारे डोसे आहेत. एकदा करून बघा. आवडलं तर मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.